पण ती चूक झाली आमची माझी कुठं नाशिक नेताण्यामध्ये. काही लोकांनी मला सांगितलं की चौधरी साहेब, मेहमानजी जेव्हा येतात त्यांची चर्चा करा. ठीक आहे, आपण करलेली चर्चा आणि विषय गंभीर होता. तो विषय मी माईकवर सांगू शकत नाही किंवा माझे जे सोबती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगू शकणार नाही. त्या विषयाला धरून मी त्यांना होकारही दिला आणि जेव्हा स्वयं मेहमानजी म्हणजे भगवान बाबा हनुमानजी, मी एका गाडीमध्ये बसलो होतो, त्या ठिकाणी सभासद होते आणि मी बोल बोले क्या पूछना है. बोल म्हणतात भगवान बाबा हनुमानजी. त्यांचा आवाज, त्यांची बसण्याची स्टाईल, मी तर पहिले घाबरलो, पण मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एवढं सांगितलं, तू डर मत, मैं सब संभाल लूंगा. तरी मी मेहमानजीशी थोडीशी क्रॉसिंग केली आणि 15 ते 20 मिनिटं मी चर्चा केली. ही माझी महान चूक झाली. आता हे माझी महान चूक मला काही कळली नाही आणि 3 वर्षानंतर मला छोटासा फोडा आला. फोडा आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं माझ्या पत्नीला जावयाला की चौधरी साहेबांना कॅन्सर झाला. काय कॅन्सर? आता कॅन्सरच्या फोडामधलं कोणी कुटुंब घाबरते, पण मी खरं काय होतो, जेव्हा माझ्या पत्नीने बाबाला फोन केला, बाबा त्यावेळेस नाशिक नेताण्यामध्ये होते. बाबाने सांगितलं कि चौधरी को कैंसर नहीं हो सकता, तुमको ऑपरेशन बरा कर लो. ऑपरेशनच्या दिवशी बाबाला विनंती केली माझ्या पत्नीने की बाबा त्या दिवशी तुम्ही हजर पाहिजे. एलेक्सेस दवाखाना कुठं? नागपूर. मोठा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात मला ऍडमिट झालो. ऑपरेशनची तयारी झाली आणि माझा ऑपरेशन झाला आणि माझ्या पत्नीने बाबाला पुन्हा फोन केला कि बाबा ऑपरेशन झाला. बाबा काय विचारले अरे मैं तो अभी आया मेरे दवाखाने से, मैं 8:30 बजे से चौधरी का पूरा ऑपरेशन होते तक मैं वहां था. जर माझ्या कुटुंब आणि मी जर तत्वशब्दाच्या चाकोरीत नसतो आज मी इथं जिवंत दिसलो असतो. हे माझ्या बाबाची भूल नाही, त्यांनी मला वाटलं. असा वाटत प्रसंग पुन्हा एकदा आला घरी. माझ्या बाबाचा डोंगराचा जपून घेतला आणि पत्नी आणि मी बाबाच्या जवळ बसलो. बाबा ने सांगितलं चौधरी तेरा बच्चा अब तेरा नहीं, तेरे बच्चे की आयु ज्यादा दिन के नहीं. सारे नवीन लग्न झालं होतं. सुनबाई घरी आली होती. त्यावेळेस मला आणि माझ्या पत्नीला 1 वर्ष, जवळजवळ 1 वर्ष काय वेदना झाल्या असतील त्या माता पित्याला तुम्ही समजू शकता का. ज्यांचा मुलगा जेव्हा जाणार आहे बाबांनी सांगितलं त्यावेळेस काय वाटतं सर. परंतु ही गोष्ट मी धमाल्यापुरती किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकात ना माझ्या सुनबाईला ना माझ्या मुलीला आणि सगळ्याला माहीत होती. फक्त माहीत होती शाळेची सभागाची आणि आमची बनवाई भाऊ. कारण बाबाच्या आम्ही ग्रुपमध्ये जेव्हा बसलो तेव्हा ती बसलो पहा. तरी माझ्या बाबांनी जेव्हा दुसऱ्या वर्षी सांगितलं चौधरी तेरा बच्चा अब अमर हो गया, उसको अभी कोई भय नहीं, अभी कुछ होता नहीं. हा माझा घरचा अनुभव आहे आणि सत्य अनुभव आहे. आज माझा मुलगा जिवंत आहे, 2 मुलीचा बाप आहे.
ते जेव्हा मी माझ्या सासऱ्याला सांगितलं 1 वर्षानंतर दवाखान्याची तंदुरुस्त होते. मामाजी अशी अशी गोष्ट बाबा बोलले ते आता आम्ही तुम्हाला सांगून राहिलो, आधी नाही सांगितलं. कारण काही काही गोष्टी अशा असतात की बाबा आणि आपला हाच माझा मुलगा जो आता तुमच्या समोर दिसून राहिला हा माझा मुलगा, याच मुलाच्या वरती वेळेस मला बाबांनी सांगितलं. जर मी बाबाला आत्मबळातून मानलो नसतो आणि बाबाच्या सानिध्यात गेलो नसतो तर माझे हे संकट कधी दूर झाले नसते. हे मान माझ्या बाबांनी मला दिले ते मी माझ्या बाबाचे उपकार आणि माझ्या भगवंताचे उपकार कधी विसरू शकत नाही. म्हणून मी चंद्रपूरला बाबाने सांगितले की चंद्रपूर 14 तेलुगू समान आहे. हो बाबा. आणि खरंच चंद्रपूरला माझे सेवक व्यक्तीने आहेत, चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. बाबाचा गौरा मंत्र काही कार्यक्रम धावून येतात आणि तुम्ही सुद्धा सर्व सेवक तत्वशब्द नियमाचं पालन करा. मी सुद्धा पालन करीन आणि मी एवढेच बोलतो आणि मी आदेश